हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा। होना भी चाहिए। और जुड़ जाइए सारे बच्चे। मैंने लिंक जो है ग्रुप पे भेज दिया है सभी को। ज्वाइन हो जाओ सारे के सारे जल्दी। देखो बच्चा, आज हम लोग रिमेनिंग अपने जो परसेंटेज का जो टॉपिक है, टक्केवारी झाला आपण म्हणतो, तो आज अपन कंप्लीट करना रहो टोटली। ट्राई करूंगा मैं कि पूरे के पूरे जो अपने हमारा मतलब हमेशा एक टारगेट होता है कि जितने भी चैप्टर हम लोगों ने पढ़े हैं अभी तक, उन तमाम चैप्टर्स के 25-25 सवाल जो कोई कोई आ चुके हैं या आ सकते हैं या ऐसा ऐसा पैटर्न रहता है, उन तमाम चीजों पे कहीं ना कहीं हम लोग डिस्कशन 25 सवालों के साथ करते हैं, बराबर है। तो आज ये चैप्टर अपना खत्म हो जाएगा और कल से अपना मेन जो भी 2-3 चैप्टर जो बचे हैं वो मैं इस महीने खत्म करने की कोशिश करूंगा। और उसके बाद जो अपना मेन पैटर्न है नवोदय का, हालांकि एक बार सिलेबस तो अपना हो चुका है, ऐसे समझ लीजिए ये महीने तक मैं एक बार रिपीटेशन अपना हो गया ऐसे मैं समझूंगा। और बाद में उसके एक लेवल के बेहतरीन से एग्जाम्पल्स के रिगार्डिंग कहीं ना कहीं पहले चैप्टर से फिर से हम लोग रिस्टार्ट करेंगे, जो कि रहेगा नेक्स्ट मंथ से, है ना। तो उसका ऐप भी और उसके सवालात भी कहीं ना कहीं वो टोटली डिफरेंट रहेंगे बच्चा। तो चलो शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन से सफर को। शुरुआत में ही बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। जो भी नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, अगर सपोज हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अच्छा लग रहा होगा तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा और वीडियो को लाइक जरूर कीजिएगा। ओके, चलो बड़ा, शुरुआत में ही पहला एग्जांपल आपको दिख ही रहा होगा, तो इसका आंसर आप बताना चाहो तो बिल्कुल बताइएगा। देखिए क्या है कि एक टाकी 5,000 लिटर क्षमतेची आहे। समजा या टाकीत 55 लिटर पाणी आहे, त्यापैकी 350 लिटर पाणी जर वापरण्यात आलं तर आता टाकीत शेकडा किती पाणी आहे असं त्याचं म्हणणं आहे. That a tank capacity of 5,000 लीटर, सपोज मतलब एक टैंक की कैपेसिटी है भाई 5,000 लीटर, ओके। सपोज दिस टैंक कंटेन 55 लीटर ऑफ वाटर, out of which 350 liter of water is used, okay, then how much percent of water is left in the tank? देखो, बहुत ही प्यारा सा सवाल है। जैसे कि सवेरे हम लोगों ने इसे देखा था, इसका ओवरऑल पैटर्न भी हम लोगों ने सवेरे समझा था। बावजूद उसके मैं थोड़ा सा आपको अब ये समझाना ही है। इस बुनियाद पे थोड़ा सा आप लोगों को थोड़ा सा डिटेल में मैं जाऊंगा। देखो, जैसे कि ऐसे सोच लीजिएगा कि एक टैंक है बच्चा, एक ऐसी क्या है, टैंक है। इस टैंक की जो कैपेसिटी है ना, वो 5,000 लीटर की है। 5,000 लीटर ओवरऑल कैपेसिटी है इसकी, मानोगे बात, है ना। अब इसमें 5,000 लीटर पानी आ सकता है, लेकिन उसका कहना ये है कि भाई इस पर्टिकुलर टंकी में सिर्फ 55 लीटर पानी ही भरा हुआ है। अब 55 लीटर पानी भरा हुआ है, इसका मतलब कितना पानी भरा हुआ है हमें थोड़ी पता, नहीं पता ना। लेकिन इतना पता है, जो भी चीजें पता है हमें वो परसेंटेज के फॉर्मॅट में पता आहे। म्हणजे टक्केवारीच्या स्वरूपामध्ये माहिती आहे की त्या टाकीमध्ये त्या टाकीच्या क्षमतेच्या 55 लिटर पाणी भरलेलं आहे। टाकीच्या क्षमतेच्या 55 लिटर पाणी भरलेलं आहे बघा। ठीक आहे, जे काही टंकीमध्ये जे पाणी आहे ते 55 लिटर पाणी आहे मान्य कराल, तो कुणाच्या रे? टंकीची जितकी पण क्षमता असेल त्याचंच 55 लिटर पाणी भरलेलं आहे ना त्यामध्ये। ठीक आहे, आता मग 55 लिटर पाणी 55 टक्केवारी पाणी भरलेलं आहे, म्हणजे किती लिटर पाणी भरलं असेल? किती लिटर पाणी असेल असं तुम्हाला वाटतं? तर बघा बाळांनो, काही टेन्शन नाही घ्यायचं यामध्ये। किती लिटर पाणी भरलेला असेल त्यामध्ये, तर सीधा सीधा आहे बाळा, 55% काढायचं कोणाचा? 5,000चा। का बरं? कारण की क्षमताच त्याची 5,000ची आहे। ओके, आता 55% म्हणजे 55 भागीला 100, ऑफ म्हणजे इंटू होतो आणि 5,000 म्हणजे काय? तर 5,000 होतोय। मला सांग रे बाळा, खालचे 2 टकले वरचे 2 टकले मेले की नाही मेले? म्हणजे काय उरलं? 55 गुणिला 50। आता याला गुणाकार कराल ना बाळा, तर ह्या कधी पण लक्षात ठेवायचं, या टकल्याला तेवढं महत्व द्यायचं नाही। फक्त इतकं लक्षात ठेवाल की जे काही उत्तर येणार आहे त्याच्या शेवटी टकल्या ठेवून द्यायचं बस।
ओके. आता 5 ने मी जेव्हा गुणाकार करतो, 5 25, 5 27, ठीक आहे. म्हणजे 2750 लिटर वस्तुस्थिती. आता सध्याच्या वस्तुस्थितीमध्ये त्या 5000 लिटर टंकीमध्ये किती पाणी भरलेलं आहे बाळा? तर 2000, बघा, 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 बघा किती पाणी भरलेलं आहे? 2750 लिटर पाणी भरलेलं आहे बाळा. 2750 लिटर. मान्य कराल इथपर्यंत? आता बघा, त्याच्यानंतर माहिती आपल्याला असं झालं, की भाई 2750 लिटर पाणी भरलेलं आहे. त्यापैकी 350 लिटर पाणी वापरण्यात आलं. आता वापरण्यात आलं म्हणजे यूज झालं आणि यूज झालेल्या गोष्टी कुठे नाही कुठे आपण आपल्या गणितीय स्वरूपामध्ये मायनस करत असतो. माहिती आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि त्या पहिल्या जे बेसिक व्हिडिओमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत रे बाळांनो, की वापरण्यात येणं, यूज करणं. बघा काय म्हणतो, दॅट 350 लीटर ऑफ वॉटर इज ऑलरेडी यूज्ड रे. अगर सपोज आप लोगों ने इसमें से अगर 3,350 लीटर अगर सपोज पानी यूज कर लिया, तो उसमें पानी बचेगा कितना? अगर बघा ना बाळा, आता असा नोट लिहून ठेवून द्यायचं, की 350 लिटर पाणी वापरण्यात आलं. वापरण्यात आलं. जर 350 लिटर पाणी वापरण्यात आलं असेल, तर मग किती पाणी उरलेलं असेल? उरलेला पाणी किती असेल रे बाळा? उरलेलं पाणी खतम का? तर 5000 एकूण बघा, कधी पण आम्ही हेच गलती करत असतो, की असं वाटते आपल्याला की 5000 मधून 350 लिटर मायनस करा. कुठे नाही कुठे सरासर गलत होणार बाळा हा. 5000 लिटर मधून 350 नाही रे बाळांनो. जितकं पाणी तुमच्याकडे ऑलरेडी आहे आता. किती पाणी आहे रे तुमच्याकडे? 2750 ना. त्यामधून 350 तुम्ही अगर पाणी यूज केलात, तर टकल्या 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 5 आणि 5 टकल्या, 7तून 5 गेले 2 आणि नाही, सॉरी सॉरी सॉरी, कुछ तो भी गलत किया. 7तून 3 गेले. ओके, 7तून 3 गेले बाळा, तुमचे राहिले 4 आणि हे राहिले 2. म्हणजे आता शिल्लक पाणी तुमच्याकडे 2400 लिटर आहे. इथपर्यंत काही डाऊट? त्यानंतर तर आता म्हणतोय टाकीत शेकडा किती पाणी असेल? तर बाबा आता ह्या 2750 आधी होतं. त्यानंतर 350 पाणी तुम्ही यूज केलं. तर मग तुमच्याकडे आता 2400 लिटर पाणी उरलेलं आहे. तर उरलेलाच पाणी टंकीच्या किती टक्के आहे असं त्यानं विचारलं आहे रे. काही टेन्शन नाही घ्यायचं. आता जेव्हा केव्हा किती टक्के आहे ते पण खासकर उरलेल्या पाणीबद्दलच म्हणत आहे ना, तर नेहमी टक्केवारी ज्याच्या आपण काढतो ती संख्या नेहमी वरती ठेवायची आणि ती म्हणजे उरलेली संख्या असते. ठीक आहे. डिवायडेड बाय टोटल पाणी. एकूण पाणी किती होतं? एकूण त्याची कॅपॅसिटी काय आहे? एकूण पाणी आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणिला 100. ठीक आहे. आता कोणी चौथी वारी बघत असतील ना बाळा, त्यांना कुठे नाही कुठे हा समजायला जरा त्रास होणार. ओके. पण काही टेन्शन नाही घ्यायचं. हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतील. ओके. आता उरलेली संख्या म्हणजे उरलेला पाणी बद्दल आहे ते. तर 2400 पाणी उरलेलं होतं आता. एकूण पाणी किती बाळा? तर 5000 क्षमता आहे ना त्याची. तर 5000 पैकी इंटू 100 करायचं. म्हणजे पाय तुमचे हे टकल्या टकल्या गेलं, हा टकल्या टकल्या गेला, हाही टकल्या गेलं बाळा. तुमच्या 240 भागीला 5 करायचा. 5 20 होतात. किती उरतो? 40 आणि 5 8 40. मी तुम्हाला त्या दिवशी या प्रश्नाला ॲज अ होमवर्क म्हणून दिलं होतं. तर बहुतेक मुलांनी कुठे नाही कुठे आणि मला वाटतं एक पैज पण लावलं होतं मी, की जे कोणी या प्रश्नाचं उत्तर मला सांगेल, जो कोणी मुलगा किंवा मुलगी, त्याला डेअरी मिल्क सिल्क पार्सल म्हणून मी करणार. पण कोणीच आन्सर नाही दिलं. माझं डेअरी मिल्क सिल्क वाचली रे बाप्पा. ठीक आहे. तर चला समोर जाऊया मग आता. नेक्स्ट प्रश्न बघा. इफ 18 लिटर ऑफ वॉटर इज ॲडेड टू 54 लिटर ऑफ मिल्क, then what is the percentage of water in the total mixture? बाळा 54 लिटर दुधामध्ये 18 लिटर पाणी टाकले. बापा बापा किती भेसळ करते रे हा रे. हेड बापा. करू दे बापा. दूधवाले तसेच असतात खतरनाक. 54 लिटर दुधामध्ये 18 लिटर पाणी टाकले, तर पाण्याचे एकूण मिश्रणात शेकडा प्रमाण किती? टेन्शन घेण्याचे काही काम आहेच नाही. ठीक आहे. दूध किती आहे तुमच्याकडे आणि पाणी किती मिश्रण आहे? पहिले मिश्रण तयार करायचं. ठीक आहे. दूध किती आहे? तर 54 लिटर. पाणी किती मिक्स केलं? तर 18 लिटर.
तर पाण्याचे एकूण मिश्रण म्हणजे आता काय होणार रे बाळा? यांची टोटलच ना, तर 54 आणि 18 यांची बेरीज करायची. 8 आणि 4 12 होतात, 5 आणि 2 7. म्हणजे आता एकूण मिश्रण किती लिटरचं झालं? 72 लिटरचं झालं ना रे. दूध आधी बिचारा 54 होतं, नंतर बिचारा पाणी पण त्याला मिळतो. तर जेव्हा केव्हा मिळणे म्हणजे प्लस होणे, दॅट व्हेन वी ॲडेड समथिंग, है ना? तो वो सीधे सीधे जब वो बात एक साथ टुगेदर की आती है, तो हमेशा इंग्लिश वाले बच्चे याद रखिएगा दैट वी हैव अ कमिट अ प्रोसेस ऑफ एडिशन। ठीक है, उस सिच्युएशन में आप एडिशन की प्रोसेस करोगे, ये चीज समझ लीजिएगा। 72 लिटर तुमच्याकडे काय आहे बाळांनो? आता 72 लिटर आता एकूण मिश्रण आहे, ठीक आहे। तर त्याचं म्हणणं असं आहे की फक्त पाण्याचे, त्यांनी फक्त विचारलं कशाबद्दल आहे? पाण्याचे मिश्रणात शेकडा प्रमाण सांगा, म्हणजे पाण्याचे टक्केवारी किती त्यांनी मिश्रवलं हे सांगायचं। तर पाण्याचे टक्के बद्दल विचारत आहे, तर पाणी किती आहे तेच ठेवा ना रे वरती, खतम। किती पैकी? ते एकूण पैकी। एकूण म्हणजे काय? तर 72। आणि टक्केवारी काढायच्या आहे ना शेंबड्या, जेव्हा टक्केवारी काढायचं असते तेव्हा गुणीला 100 करायचं, बस, काही टेन्शन घ्यायचा नाही। आता बघा बाळांनो, आता भागाकार तुम्हाला देणे आहे, तर 18 आणि 72 दोन्ही पण मला वाटते कशाच्या फळ्यात येतात रे बापा? 18 आणि 72 9च्या फळ्यामध्ये दोन्ही येतात, येतात ना? 9 किती जा? 9 2 जा, 9 किती जा? 9 8 जा 72 होते, मान्य कराल? त्यानंतर बघा रे बाळा, बे एक बे आणि बे 8 उरला किती रे बाळा? 100 भागीला 4 आणि 4 किती? तर 25 जा, म्हणजे 25% तुमचं उत्तर। आणि बघा, जेव्हा केव्हा हे असं अजिबोगरीब आपल्याला कॅन्सलेशन करायचं असते ना, ठीक आहे, किंवा डिवाइड करायचा आहे, भागाकार सॉरी गुणाकार करायचा आहे, तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, सरळ रूप देण्याचा प्रयत्न करा। ज्या पण गोष्टी आपण शिकतोय किंवा ज्या पण गोष्टी आपल्याला दिसतायत ना, त्याला म्हणजे लहानात लहान संख्यांनी कट करता आपल्याला आलं पाहिजे, ठीक आहे। नाहीतर मग ते 18 गुणिले 100 करा आणि मग डिवायडेड बाय 72 करा, बापा बापा का 72चा फाळा येतो का रे आपल्याला? नाही ना। म्हणून मी 18ला आणि 72 ला अशा एखाद्या कुठल्या तरी संख्येने भाग देण्याचा प्रयत्न केलं, जेणेकरून तो इझिली कटला जाणार आणि आपलं येणारं उत्तर जरा फास्ट येणार। ओके, तर चला नेक्स्ट जाऊया। आता बघा, यामध्ये असाही प्रश्न बनू शकतो कधी कधी, की आता जसं मी पाण्याची टक्केवारी बद्दल विचारलं ना बाळा, तर दुधाची टक्केवारी सांगा, असं पण म्हणू शकतो। तर तुमचं काम काय राहणार? मला मेसेज करायचं, कमेंट करायचं, दुधाची टक्केवारी किती राहणार आहे। आता नको करा, क्लास संपल्यानंतर करा बाळा, कारण की मी नेक्स्ट एक्झाम्पलकडे जातोय आता, ठीक आहे, है ना? दुधाची टक्केवारी तुम्ही मला कमेंट करून पाठवा किंवा मला उद्या क्लासमध्ये सांगा, ठीक आहे। तर दुधाची टक्केवारी काढायसाठी दूध किती आहे ते कोणापासनं आहे, तर एकूण पासनं गुणीला 100, बघा हिंट पण देऊन दिलं मी, दिमाग खरा। दूध किती आहे तर पाऊण टाका, आणि एकूण किती आहे तर तेही पाऊण टाका, आपल्याला माहित नाही, आपल्याला नाही घेत, ठीक आहे। चलो नेक्स्ट 19वा सवाल बघा मला, हा प्रश्न बघा, खूप छान प्रश्न आहे। रमेशने शेताचा 7/12 भाग, 7/12 वाव भाग विकला, तर किती टक्के शेत शिल्लक राहिले, असं त्याचं म्हणणं। इफ Ramesh sells 7/12 of the farm, what percentage of the farm is left? म्हणजे बघा, कधी पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, सकाळीच मी तुम्हाला सांगितलं होतं, की भागाकाराच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या प्रत्येक संख्या हे काहीतरी आपल्याला सांगत असतात। तर जे खाली संख्या असते ना बाळा, खाली किती आहे 12, तर हे एकूण शेताला दर्शवत आहे, हे लक्षात घ्या। एकूण शेत दर्शवत आहे, आणि वरती जी संख्या असते ती म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की ती तितकं शेत त्यांनी विकलेलं आहे, वरच्या सांगण्याच्या उद्देशाचा यूज केलाय किंवा विकलेला आहे, किंवा जे काही गोष्टी अगर त्याला प्रश्नाच्या रिगार्डिंग तुम्हाला दिलं असेल त्या हिशोबाने त्याला जज करायचं। ओके, तर इथे विकण्यात आलेला आहे, त्यांनी स्वतःच म्हटलं ना, 7/12 भाग विकला आहे, ठीक आहे। तर 7 भाग हा विकलेला आहे, असं मी सांग, विकलेला आहे। आता त्याने त्याचं असं म्हणणं आहे की किती शेत शिल्लक आहे रे बाळा? आता आपल्याला स्वतः समजून येत आहे ना रे, मला सांगा, जर तुमच्याकडे 10 रुपये होते, त्यामधून जर तुम्ही 7 रुपये एक टाइपचे गमावले किंवा पडले कुठेतरी, तुमच्याकडे किती उरणार? 10 मधून 7 गेले 3च ना, म्हणजे तुम्हाला करावं का लागलं? मायनस ना। सेम गोष्ट इथे करायची आहे, की विकलेला शेत आहे 7, एकूण शेत आहे 12, तर मग शिल्लक किती राहणार रे बाळा? शिल्लक किती राहणार? तर 12 - 7,
खतम काम. ठीक आहे. 3 आणि 2 5 एकर जागा. आता एकर नाही म्हणता येणार, 5वा भाग उरलेला आहे. ठीक आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे, की जो काही शिल्लक राहिलेला शेत आहे त्याचे टक्के सांगा. अरे भगवान, अब उसका टक्के बताना बहुत बड़ी बात है क्या अपने लिए. तर शिल्लक आणि कितीदा तरी आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. शिल्लकचे टक्के म्हणजे शिल्लकच वरती ठेवायचं. ठीक आहे. डिवाइडेड बाय कधी पण आपण एकूण ठेवत असतो आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणीला 100. ह्या बारीक बारीक गोष्टी जर तुम्हाला समजले ना, नंतर काही नाही रे, सगळा चिल्लर काम आहे. शिल्लक किती आहे तर 5 आहे. एकूण किती तर 12 आणि टक्के किती म्हणजे तर 100. ठीक आहे. आता बघा, 12 आणि हा 100, 4च्या फळ्यात 100 पण येतो, 12 पण येतो. 12 4 4 3 12 आणि 4 25. ओके. आणि इथे एक लक्षात घ्या, 25 गुणीला 5 करणे जर येत नसेल तसं तर तो 125 होतो, कारण की 5चा क्यूब होतो. पण ज्याला कुणाला येत नसेल त्यांनी असं करावं, 5 5 25, 5 दुने 10 आणि 2 12, हे म्हणून 125. आता भागाकारामध्ये 3 आहे, 3 ने फक्त डिवाइड करा रे याला. म्हणजे कसं बघा रे बाळांनो, 3 12 टकल्या टकल्या काहीच नाही. त्यानंतर बघा, 3 1 जा 3, उरलं बाळा 2, मग पॉइंट देऊन द्या म्हणजे टकल्या. 3 6 जा 18, दिमाग खराब है, जिंदगी भर दो 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 आते रहेगा. ठीक है ना. अपन बुढ़गे बाड़गे भी हो जाएंगे लेकिन दिमाग खराब ये 2 आना बंद नहीं होगा, ये चीज याद रखना. ठीक है ना. ये रिकरिंग नंबर है, रिपीटेटिंग नंबर, रहने दो, कभी फुर्सत में बताऊंगा आपको. इसका आंसर होगा आपका 41.6%. अब सामने नहीं जाएंगे, दिमाग खराब. 41.6 कहां पे दिख रहा है, अरे एक ही जगह पे है, बस खत्म. हालांकि वो 67 के तरफ जाता है, नो डाउट. ठीक है, लेकिन बस काफी है, इतना ही. ओके. तो चलो बड़ा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाएंगे. काय असे प्रश्न राहतात रे बाबा. हा बघा प्रश्न असा आहे की दॅट 9 1/4 बरोबर किती शेकडा. दॅट 9 1/4 इज इक्वल्स टू हाऊ मेनी पर्सेंटेज फॉर्म विचारत आहे रे भगवान. कुठल्याही गोष्टीला पर्सेंटेज फॉर्म मध्ये आणण्यासाठी गुणीला 100 करायचं असते. खतम काम कित्येकदा तरी केलेला आहे. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. दॅट्स मीन दॅट गिवन पर्टिकुलर नंबर इज कम्स द कैटेगरी ऑफ मिक्स्ड फ्रैक्शन. तो उससे पहले हमें व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणावं लागेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता कसं कराल, दॅट 9 into 4 विच इज 36 प्लस 1 विच इज 37 डिवाइडेड बाय 4 प्लस 100. सर आता हा कसा कसा आला जी. अब भाई ये वो बताने का वक्त नहीं है, लेकिन फिर भी मैंने बता ही दिया. पहले मल्टीपल करना, जो मल्टीपल आता है ऊपर वाले के साथ एडिशन करना और नीचे में जैसे कि वैसे लिखना. सब प्रैक्टिस हम लोगों ने बेसिक वीडियोस में हमने कर चुके हैं. ठीक है, वो ऐप में सब चीजें हो चुकी है बड़ा ये. ठीक है. चलो इनटू 100 है. अब मुझे बताओ 4 के टेबल में 100 आता है. हाँ सर, 4 कितना जाए तो 25 जाइए, याद ही होने चाहिए आपको. 4 दिखा तो 25 के साथ मल्टीपल मतलब 100, 25 दिखा तो 4 के साथ मल्टीपल मतलब 100, 5 दिखा तो 20 के साथ, 20 दिखा तो 5 के साथ, है ना. 2 दिखा तो 50 के साथ, 50 दिखा तो भाई 2 के साथ, 8 दिखा तो फटाक से 125 के साथ मतलब 1000. मतलब ये 100 के ऊपर में आंकड़े अपने को मिल जाते हैं. 125 दिखा तो आइए, कितने बार तो भी मैंने आपको बता के हो चुका है. ये सारे चीजें दिखना मतलब डायरेक्टली 100 का आंकड़ा कहीं ना कहीं टच करना, ये चीज समझ लो. ओके. तो अभी बचा क्या है फिर, तो 37 इंटू 25, इसको मल्टीपल करोगे. 37 इंटू 25, 5 7 जा 35 होता है. 5 3 जा 15, 16 17 18, 2 7 जा 14, 2 3 जा 7 मतलब 5, 4 8 और 4 हो जाएगा 12, 7 और 1 और 9 मतलब 927. ये आपका आंसर रहेगा. कहाँ पे है, बस खत्म का. ऐसे ही सवाल रहते हैं रे. कहीं ना कहीं अगर सपोज वो कैलकुलेशन का पहलू आप लोगों ने समझ लिया ना, मुझे नहीं लगता आपको किसी पर्टिकुलर चीजों की ऐसे तकलीफ होगी करके, है ना. ये जितने भी एग्जांपल्स आपको बताए जा रहे हैं या जो भी पर्टिकुलर प्रैक्टिस आपसे कराई जा रही है, कहीं ना कहीं मतलब ऐसे समझ लीजिएगा कि इन चीजों को आपने अच्छा करना या इसमें इंटरेस्ट लेना पसंद कर लिया ना, तो सच बता रहा, नवोदय भी आपको इंटरेस्ट लेना, आपके ऊपर इंटरेस्ट लेना या फिर आपको मोहब्बत करना स्टार्ट कर देगा. क्योंकि हर एक चीज मेहनत मांगती है. कोई भी चीज इजीली आपको अचीव नहीं होगी, ये चीज समझ लो. मैं जो भी चीजें आपको बताता हूँ, आप एज इट इज घर में जाके या जैसे अभी भी अगर सपोज आप जैसे लिख रहे हो, खुद के नोट्स या खुद का कितना अवेयरनेस वीडियो के प्रति या पर्टिकुलर जो भी चीज आपको बताया जाता है,
उसके प्रति कैसे रखते हो, सारा खेल उसी का है ना। अभी देखो जैसे कि बहुत से बच्चे, मैं अभी देख तो नहीं पा रहा, लेकिन बहुत से बच्चे इस वीडियो को लेट के देख रहे होंगे। बहुत से बच्चे कहीं ना कहीं सामने टीवी चल रहा होगा और ये वीडियो भी देख रहे होंगे। बहुत से बच्चे कोई कोई गाड़ी में भी बैठे होंगे और उसको भी देख रहे होंगे। ये रियलिटी है मैडम, ठीक है। देखो जब तक आप इन सभी चीजों में फोकस्ड नहीं रहोगे, कहीं ना कहीं एक ही काम जब तक आप बेहतर तरीके से नहीं करोगे ना, और जब तक उस पर फोकस नहीं करोगे, कहीं ना वो चीजें अचीव होने वाली नहीं है। मैं सच बता रहा हूं, सिर्फ टाइम पास होगा वो, बाकी कुछ नहीं होगा मैडम। ये चीजें ध्यान में बैठा दो। इसलिए जब भी कभी ये वीडियो, जब भी कभी आप ऐसे सेशन में आते हो अपने, या जब भी कभी आप वीडियोस देखते हो, उसमें हमेशा एक चीज याद रखिएगा कि यार प्रॉपर फोकस इस पे देना है। रजिस्टर खुद का, पेन का, अच्छे से बैठ के, है ना। कोई आपको डिस्टर्ब ना करे, ना पापा, ना मम्मी, ना भाई, ना बहन, ना दादा या दादी, ना काका, ना काकू, कोई भी दिमाग खराब। आप ही पढ़ाई चल रही तो भाई पढ़ाई चल। इतना आपको मैं सच बता रहा, इस पर्टिकुलर चीज में कंसिस्टेंसी और ईमानदारी दिखाना होगा, तभी जाके तो कुछ ना कुछ होगा ना रे, है ना। मैं सिर्फ इसी टॉपिक की बात नहीं कर रहा हूं, जितने भी तमाम टॉपिक्स हम लोगों ने अभी तक डिस्कस किए हैं, उन सभी चीजों में क्या आपने सच में एक चीजों को समझ के बेहतर तरीके से नोट्स बनाए हैं? ये खुद को जरा सवाल पूछिएगा, क्योंकि आपसे बेहतर कोई नहीं जान सकता आपको, ये चीज याद रखिएगा। हाँ, मैं थोड़ा बहुत आपको इसलिए जान सकता हूँ क्योंकि मैं देखता हूँ आपको रोज, आप क्लास में आते हो, मैं समझ लेता हूँ, मुझे पता है कौन सा बच्चा किस हिसाब से चीजों के साथ डील करने की कोशिश कर रहा है ना बड़ा। तो एनीवे जो भी है, खुद के साथ, बाकियों के साथ तो पता नहीं, लेकिन एटलीस्ट खुद के साथ और पापा मम्मी के साथ हमेशा ट्रस्टेड रहिएगा, उन्हें धोखा मत दीजिए। समझ रहे हो बातों को, अच्छे से पढ़ाई कीजिए। ओके, तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ हम लोग जाएंगे। आता बघा बाळा, हा किती जोरदार प्रश्न आहे रे. बघा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रश्न पण समजणं हा खूप महत्वाची गोष्ट असते. कुठे ना कुठे आपण रटण्याचा प्रयत्न करतो, आणि नवोदयमध्ये रटलं कोणी, अगर सपोज रटत असेल ना बाळा, त्याला काही अर्थ नाही, हे लक्षात घ्या, है ना। देखो बच्चा, इसमें बहुत ही बेहतरीन कंसेप्ट, और ऐसा नहीं कि बस एक ही कंसेप्ट का यूज है, परसेंटेज का तो कंसेप्ट इसमें यूज है ही है। आणि या आधी जे आपण चॅप्टर अभ्यास केलं ना, आय थिंक याच्या आधीचं मेन्सुरेशन होतं की त्याच्या आधीचं मेन्सुरेशन होतं माहित नाही, सॉरी मेन्सुरेशन म्हणतो, मेजरमेंट, ज्याला मापक, जे आपण अभ्यास केलं ना बाळांनो, त्यामध्ये ओव्हरऑल या त्या टॉपिकचा पण यूज कुठे ना कुठे इथे आहे. कसं ते बघा, एक 30 ग्रामचा धातू आहे. 30 ग्रामच्या धातूमध्ये 90% सोने व शिल्लक तांबे आहे म्हणतोय, तर धातूमध्ये किती मिलीग्राम तांबे आहे, असं त्याचा सरळ सरळ प्रश्न आहे. That if 30 gram of a metal contain 90% of gold and the rest copper, then how many milligram of copper are there in the metal? अरे भगवान, मारे को एक बात बताओ, सीधा सीधा 30 ग्रामचा धातू म्हणतोय, म्हणजे ओव्हरऑल जे धातू आहे आपल्याकडे, तो धातू किती ग्रामचा आहे बाळा? 30 ग्रामचा आहे. आणि एखादी वस्तू ते कितीही ग्रामची असो, टक्केवारीच्या स्वरूपामध्ये ते नेहमी 100% असते, मान्य कराल. या धातूमध्ये सोन्याचे जे प्रमाण आहेत ना, सोना, गोल्ड, सोना बाळा किती आहे, तर तो 90% आहे. त्या धातूमध्ये सोना हा 90% आहे. तर मग जो तांबा आहे, ज्याला आपण कॉपर असं म्हणतो, तर मग तांबा किती राहील रे? अरे सरळ सरळ गोष्ट, जसं त्या काय म्हणतात, वेदांतकडे अगर सपोज 100 रुपये असतील, त्यांनी 90 रुपयाची डेअरी मिल्क सिल्क खाल्लं, तर मग त्याच्याकडे किती उरलं रे बापा? 10च ना, बस खतम टक. मेरा कहने का इंटेंशन आप समझ लीजिए की धातू स्वतःमध्ये टक्केवारीच्या स्वरूपामध्ये 100% होता, ठीक आहे. तर आता कुठे ना कुठे सोना जर 90% असेल ना त्याच धातूचा, तर मग तांबा किती असेल रे बाळा? 10% ना, बस. कारण की बघा, ज्या हिशोबाने प्रश्न म्हणतोय, त्या हिशोबाने आपण आपलं गणितीय रचना हे मांडणी करू शकतो का, हे सगळ्यात महत्वाचं. ज्याला हे मांडणी करायला जमलं ना, मला नाही वाटत हे काय म्हणतात, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला असं वारंवार लिहायची गरज भासणार आहे, ठीक आहे. कारण की बघा, इथपर्यंत इथपर्यंत कुठे ना कुठे यांनीच आपल्याला डिस्क्राईब करून टाकलं, ठीक आहे. त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे, तर धातूमध्ये किती मिलीग्राम तांबे आहे. आता मिलीग्राम तर नंतर पाहू, पण तांबे किती आहे आधी ते काढूया. कारण की तांबे जर टक्केवारीच्या स्वरूपामध्ये काढायचं आहे आपल्याला, किती टक्के तांबे आहे बाळा, तर मला एक गोष्ट सांग रे बाप्पा,
किती टक्के तांबे विचारलं ना त्यांनी, तर तांबा जितकं असेल ते वरती ठेवत असतो आपण. किती पैकी, आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. किती पैकी, ओके. आणि इथे कुठे ना कुठे बघा हेच गडबड होतो. आपण कुठे ना कुठे हे 100 करत असतो आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणीला 100 करतो. हॅट! ऐसा करने का नहीं. हर बार वही लॉजिक नहीं लगता जो इसके पहले मैंने बताया है. तांब्याची टक्केवारी विचारलं ना बाळा, तर आपल्याला माहिती आहे ना, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याने टक्केवारी विचारलंच नाही आहे आपल्याला. तांब्याची टक्केवारी विचारलंच. तो देखो बच्चा, ये मेरी गलती नहीं है बाबा, ये अभी रहने दो, कभी बताऊंगा फुर्सत में, ठीक है. तो देखो कल बताऊंगा क्लास में, ठीक है. अब देखो बच्चा, तांब्याची टक्केवारी ऑलरेडी भेटलाय ना रे तुम्हाला, अजून कशासाठी तांब्याची टक्केवारी काढता, दिमाग खराब. त्या तांब्या 10% त्या धातूमध्ये किती असते हा मिलीग्राम मध्ये विचारलाय, ठीक आहे. बाकी काही नाही, ठीक आहे. तर आता जो धातू आहे तो धातू, त्या धातूमध्ये तांब्याचे प्रमाण, तांब्याचे प्रमाण किती आहेत, तर त्यासाठी बाळा 10% तर माहितच आहे आपल्याला. आणि धातू बिचारा किती आहे, धातू तर 30 ग्राम आहे ना, तर 30 ग्राम चे 10%, बस खतम करायचं. 30 ग्राम चे म्हणजे गुणीला 10% म्हणजे 10/100. अरे बाबा, टकल्या टकल्या गेला, टकल्या टकल्या गेला, म्हणजे 3 ग्राम मात्र, है ना भाऊ. 3 ग्राम, 30 ग्राम सोन्यामध्ये 3 ग्राम मिलावट केलं का त्यानं का? हो का नाही? असे करतात, हो की नाही? आम्हाला काय करावं लागते? सोना सोन्याचं काही टेन्शनच नाही. चल, तर पाय रे, 3 ग्राम काय मिळालं? सोना मिळालं, नाही नाही तांबा मिळाला, बरोबर आहे. तर मला सांग, त्यांनी असं विचारलं का? असं विचारलं का? तुम्ही मस्त खुश होता, सर माझ्या उत्तराला. हो, घरी येऊन मस्त सांगता माझ्या उत्तराला 3 mg होता. बया, त्यांनी ग्राम मध्ये विचारलंच नाहीये, त्यांनी मिलीग्राम विचारलाय. आता ज्या कुणा मुलाला किंवा मुलीला ग्रामच्या रूपांतर मिलीग्राम करता येत नाही, झालं ना सत्यानाश. आणि केलाय ना आपण अभ्यास, कारण की ग्रामला रूपांतर मिलीग्राम मध्ये करायसाठी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं बाळांनो, काय की आपण काय करतो आठवते का, ते कुठे हिंडतेस वाला, बस 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 बस, बरोबर पकडलाय, बरोबर पकडलाय, बरोबर पकडलाय. त्याचाच, अब देखो ग्राम, उसके बाद क्या होता है देखो, कोटी, अब मग मी नाही वाचत, ठीक है. ये तो पता है आप लोगों को, मैं बोलूंगा नहीं, ठीक है. और आप भी टाइप मत करना, तो पता चले आप भी टाइप कर रहे हो, ठीक है. ध्यान से देखो, तो मिली करना है ना आपको, मिली. तो मुझे बताओ ग्राम, और क्या, लीटर, ओके. ये तो आपको पता ही है, बीच में रहता है करके. तो ग्राम को मुझे सामने लेके जाना है, कितने कदम, 1 2 3. तो अगर मुझे 3 कदम सामने लेके जाना है, सामने लेके जाना मतलब क्या होता है, 3 जीरो के साथ मल्टीपल करना, बस खत्म काम. मतलब 3000 क्या होगा बड़ा, मिलीग्राम आपका आंसर होगा, खत्म. अब इसमें सारा खेल लॉजिक का था, इसको अच्छे से समझ लीजिएगा, क्योंकि आपका आंसर 3 ग्राम में आया था और आपको चाहिए क्या था, मिलीग्राम. तो ग्राम का कन्वर्शन मिलीग्राम में करने के लिए, क्योंकि 1 ग्राम मतलब 1000 मिलीग्राम होता है, हम लोग वो याद करने के चक्कर में कभी नहीं जाते. अपना ये फॉर्मेट बन चुका है, बच्चों को पता है कि भाई ये क्या मैंने बोला है करके. क्लास के तमाम बच्चों को पता है कि ये सीरीज हम लोग कैसे फॉलो करते हैं, इस हिसाब से इसको जनरेट करते करके, ओके. तो बड़ा, कहीं ना कहीं मैंने जो भी अभी तक आपको पढ़ाया आपको समझ में आया होगा, ये मैं दुआ करता हूँ. और दूसरी चीज कि जो भी चीज मैंने पढ़ाया उसके आपने नोट्स अच्छे से बनाए होंगे. और बाकी के जो 2-3 एग्जाम्पल जो बच्चे हैं ना, वो कल हम लोग क्लास में कंप्लीट कर लेंगे बच्चा, है ना. तो अभी मैं रुखसत चाहूंगा आप सभी तमाम बच्चों से, बस इसे आप अच्छे से मस्त पैकी लिख के रेडी रखिएगा, है ना. और अभी तक अगर सपोज किसी नए बच्चे ने हमारा वीडियो अभी तक अगर देखा होगा ना, उसे अच्छा लगा होगा, तो वीडियो को लाइक जरूर कर लीजिएगा और चैनल को सब्सक्राइब भी कर लीजिएगा, ओके. तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, बहुत जम के पढ़ाई कीजिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.